नमस्कार, मी संजय बोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. छगन भुजबळ. आज विश्लेषणाचा मुद्दा असा आहे की छगन भुजबळ राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री आहेत, जबाबदार व्यक्तिमत्व आहे, ओबीसी नेता आहेत. त्यांनी मिठाचा खडा टाकला, हाच आज चर्चेचा विषय आहे आणि त्याच्यावर विश्लेषण करणं महत्त्वाचं आहे. याचं कारण असं आहे की आत्ताचं सध्याचं राजकारण आपण बघतोय, याच्यामध्ये मधल्या काळामध्ये अजितदादा आणि शरद पवार म्हणजे काका पुतणे परत एकत्र यावेत, एकत्र येतील आणि शरद पवार गटाचे बहुसंख्य आमदार हे विलिनीकरण करूया, आपण एकत्र पाहिजे, आपला पक्ष असा फुटलेला उपयोगी नाही, सत्तेत जाऊया, कामं होत नाही आहेत, मतदारसंघात फंड्स पाहिजेत, अर्थ खातं अजितदादांच्याकडे आहे आणि अजितदादांची पण इच्छा आहे असं पवार साहेबांच्यापर्यंत गेलेलं होतं आणि ते मधल्या काळात थोडं थांबलं, परंतु परत आता जोर धरलेला आहे. मग आता बाकीचं मी बोलणार नाही की सगळेजण टीका करतायत, असं करतायत, तसं करतायत आणि आपल्यातही फूट झाली आहे, त्याच्यामुळं गैरफायदे बाकीचे घेत आहेत, हे चाललंय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ह्याचे हे एकत्रीकरण थांबवलं कोणी? एकत्रीकरण होत होतं. आत्ता हा मुद्दा बाहेर आला आहे की छगन भुजबळच याच्यामध्ये मिठाचा खडा टाकतायत. आता हे खरं आहे का खोटं आहे तर हे बाहेर येणारच आहे, कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं की शरद पवार आणि अजितदादा एकत्र आले तर अजितदादांचं महत्त्व कमी होणार. पुन्हा शरद पवार एके शरद पवार असं झालं तर अजितदादांचं काय? अजितदादा तर राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, सुप्रिया सुळेंचं महत्त्व वाढणार आणि असं झालं तर पुन्हा ये रे माझ्या मागल्या असं एक ते बोलून गेल्यामुळं परत हे विलिनीकरण थांबलं आणि आता परत ते जोर धरायला लागले. आता परवाच पडळकरांचा एक विषय झाला त्याच्यावर शरद पवार जयंत पाटलांच्या मागं सगळे आमदार महाराष्ट्रातले असतील, कार्यकर्ते असतील, सगळे निषेध करायला धावून आले. म्हणजे हे असे एक एक प्रकरणं यायला लागलीत. अशा वेळेला अजितदादांची सुद्धा काही मंडळी पक्षातली होती सपोर्टला जयंत पाटलांच्या, नाही म्हणता येणार नाही, सांगली जिल्ह्यात झालेलं प्रकरण. आणि जयंत पाटील सुद्धा काही वेळेला नरोवा कुंजरावा ह्या भूमिकेमध्ये असतात. ते शेवटी प्रदेशाध्यक्ष राहिलेलेच आहेत. त्यांना काही वेळेला विलिनीकरण व्हावं असं वाटतंय किंवा नाही वाटतंय असं कार्यकर्ते बोलतात, पण खरी परिस्थिती अशी आहे की जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनीच हे विलिनीकरण मधल्या काळात थांबवलं आणि आत्ता छगन भुजबळ यांनी मिठाचा खडा टाकला, असं राष्ट्रवादीच्या अंतर्गत गोटातली ही बातमी आहे. ही फॅक्ट आहे. आत्ता मी आज सगळ्यांच्या समोर बोलतोय, हे घडलेलं आहे आणि त्यांच्यातलेच पक्षातले काही ज्येष्ठ नेते बोलतायत. आज मुंबईमध्ये मला भेटतायत आणि आमदार तर अक्षरशः आता कधी एकदा दादा आणि काका म्हणजे दादा आणि पवारसाहेब एकत्र येतात, काका पुतणे एकत्र येतात, आमची कामं मार्गी लागतात. अजितदादांच्याकडे अर्थ खातं असल्यामुळं त्यांना निधी हवा आहे आणि तो मिळत नाही आहे, ही त्यांची अडचण आहे. आणि पवारसाहेब सुद्धा काय काय वेळेला आता ते झालंच आणि केंद्रीय भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला अजितदादा विचारणार, हे खरं आहे आणि त्यांनी ते ग्रीन सिग्नल सुद्धा दिलेलं आहे. कारण पवारसाहेबांचे सुद्धा खासदार आहेत ना, आज त्यांचे 8 खासदार मिळतील ना. 8 खासदारांची ताकद केंद्रात मिळत असेल तर ह्या विलिनीकरणात त्यांचा विरोध असायचं काही कारणच नाही आहे. फक्त छगन भुजबळ ह्या एका व्यक्तिमत्वामुळं हे सगळं थांबून गेलं आणि आता पुन्हा ते जोर धरू लागलेलं आहे. आणि ह्या चर्चा आता पुन्हा मुंबईमध्ये जोरदार चालू झाल्या आहेत की आता परत आपण एकत्र येऊया, ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या आधीच आपण एकत्र यावं, अशी भूमिका बहुसंख्य आमदारांची शरद पवारांच्या गटातली आहे. परंतु आता हे ऐकणार का? भुजबळांचा हा विरोध मोडून अजितदादा निर्णय घेणार का? का ते पण घाबरलेत, माझं महत्त्व कमी येईल? शरद पवारांनीच जर का ठरवलं तूच अध्यक्ष, अजितदादाच हे अध्यक्ष राहतील, राष्ट्रीय अध्यक्ष राहतील, सुप्रिया सुळेंना सुद्धा केंद्रीय मंत्रीपद मिळू शकतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.